नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपल्या या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर तुमच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णाबाबत माहिती घेऊन आलो आहे. तर या मुख्यमंत्री योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या योजनेची वैशिष्ट्ये काय, यासाठी काय पात्रता असेल, त्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागतील आणि अर्ज ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा, अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आणि नवीन कॉन्टेंट जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर योजनेचे नाव आहे अन्नपूर्णा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर पात्रता काय आहे या अन्नपूर्णा योजनेसाठी ते आपण जाणून घेऊया. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामध्ये पात्र असलेले व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या योजनेअंतर्गत दरवर्षी महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. तर तुम्ही GR बघू शकता. तर या योजनेमध्ये तुम्हाला पूर्ण पैसे पूर्ण पैसे भरावे लागणार आहे. त्यानंतर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये सबसिडी म्हणून जमा होतील. तर मित्रांनो, तुम्हाला पहिला पूर्ण जे पण अमाऊंट असेल त्यांनी ठरवलेली ती पूर्ण अमाऊंट आधी भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते पैसे सबसिडी म्हणून जमा केले जाणार आहे मित्रांनो. तर तुमच्याकडे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅस योजना असेल तर तुम्हाला सबसिडी म्हणून 830 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील मित्रांनो. आणि जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 530 रुपये एवढे जमा होतील, सबसिडी म्हणून जमा होतील. पात्रता काय असणार आहे ते जाणून घेऊया. तर यामध्ये सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. तर अजून एक यामध्ये एक इम्पॉर्टंट बातमी आलेली आहे. जर ही बातमी नवीन GR नुसार आलेली आहे. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो गॅस लाभार्थी महिलांच्या नावाने ट्रान्सफर केला तर तुम्हाला सुद्धा योजनेचे पैसे मिळतील, असा या नवीन GR मध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट मांडलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर गॅस ट्रान्सफर केला आणि जर त्यांना उज्ज्वला गॅस अंतर्गत 830 रुपये आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत 530 रुपये सबसिडी म्हणून तुमच्या खात्यावर जमा केले जातील. तर तुम्ही ते बघू शकता. गॅस ट्रान्सफर कसा करायचा, तर तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर डीलरसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर त्याची काही फॉर्म भरायचे असतात, डॉक्युमेंट त्याला सबमिट करायचे असतात. त्यानंतर तो गॅस तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. आणि शेवटचा अपडेट जाणून घ्या, ती म्हणजेच कोणती कागदपत्रे लागणार. यासाठी आधार कार्ड, बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणं अनिवार्य आहे. त्यानंतर रेशन कार्ड, 2 पासपोर्ट फोटो आणि तुमचा मोबाईल नंबर, हे डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री योजनेअंतर्गत कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कोण पात्र असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. जय हिंद.